श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय. या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग. या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात. याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन. यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे. 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे. आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णाकाठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात. नमस्कार. कृष्णाकाठ यशवंतराव चव्हाण यांचे आत्मचरित्र यातील 3रे प्रकरण निवड हे आपण समजून घेत होतो. त्यातीलच पुढचा भाग आता आपण समजून घेऊया. पुढे 7 ऑगस्टला मुंबईला छोडो भारतचा ठराव पास होणार होता. या ऐतिहासिक निर्णयाचा शुभारंभ हा वर्ध्याच्या सभेत झाला. म्हणून वर्ध्याची ही सभा फार महत्वाची आहे. गांधीजींचा हा मोठा राजकीय विजय होता. गांधीजींच्या मनामध्ये जनआंदोलनाचा निश्चित कार्यक्रम काय असावा या संबंधाने नेते मंडळींनी चौकशी केली, पण तेव्हा गांधीजींनी स्पष्ट कल्पना दिली नाही. परंतु त्यांचा एक विचार स्पष्ट होता की जर इंग्रज सत्तेने बेपर्वाई दाखवून हिंदुस्थानच्या स्वातंत्र्याच्या मागणीचा तिरस्कार केला तर त्यांच्याशी संपूर्ण असहकार केल्याशिवाय दुसरा मार्गच राहिला नाही. ही भावना त्यांनी बोलून दाखवली. कार्यक्रम त्यातून हळूहळू निघेल असेही त्यांनी बोलून दाखवले. वर्ध्याचा हा निकाल झाल्यानंतर सगळ्या देशभर एक नवे वातावरण निर्माण झाले आणि आम्ही आमच्या जिल्ह्यातले सर्व कार्यकर्ते एकमेकांशी चर्चा करून भवितव्यात घडणाऱ्या जनसंग्रामाची चर्चा करू लागलो. परंतु याच्या आधी आमच्या वैयक्तिक आयुष्यामध्ये एक महत्वाची घटना घडली होती. या सगळ्या राजकीय चर्चा, आंदोलने वगैरे गोष्टी चालू असताना हे सर्व समजून घेण्यात मी काहीसा व्यग्र होतो. परंतु माझ्या आईचा माझ्या लग्नासाठी पाठीमागे असलेला आग्रह काही कामा झाला नव्हता. आईचा विजय झाला आणि मी शेवटी लग्नास तयार झालो. फलटण येथील कैलासवासी रघुनाथराव मोरे यांची कन्या वेणूबाई हे स्थळ मला सांगून आले होते. मी त्यांना कबूल केले की मुलगी जर सातारला आणली तर मी साताऱ्याला जाऊन तिला पाहेन. मे महिन्याच्या सुरुवातीस ठरल्याप्रमाणे मी मुलगी पाहिली. वधू पसंतीचा माझा एक दृष्टिकोन होता. माझ्या घरात आणि विशेषतः माझ्या आईशी जमवून घेईल अशा संस्कारातील मुलगी पाहिजे अशी माझी धारणा होती. कैलासवासी रघुनाथ मोरे हे फलटणचे असले तरी त्यांचा परिवार मुंबईत राहत असे. 1 वर्षापूर्वीच त्यांचे निधन झाले होते. बडोदे राजघराण्याच्या खाजगी खात्यामध्ये ते महत्वाचे गृहस्थ होते. त्यांची फलटणला उत्तम शेती होती. वर्षातून 2 महिने आपल्या गावी जाऊन तेथील घरंदाज संस्कार मुलींना मिळतील याची ते काळजी घेत असत. मोरे परिवाराची ही पार्श्वभूमी होती. शिक्षित पण एकत्र कुटुंबात रमून जाईल अशी वधू मला पाहिजे होती. साताऱ्यात यादव गोपाळ पेठेतील त्यांच्या नातेवाईकांच्या घरी मी सौ वेणूबाईला प्रथम पाहिले. काही प्रश्नोत्तरे झाली. मी वकील असलो तरी राजकीय कार्यकर्ता आहे हे मी स्पष्ट केले. तिच्या चेहऱ्यावर मला विलक्षण सौम्य प्रसन्नता दिसली. दिव्यासारखे लखलखणारे तिचे मोठे डोळे पाहून माझ्या मनाने होकार दिला. कराडला परत जाऊन माझा होकार मी माझ्या आईला कळवला. मेच्या सुरुवातीस हे सर्व घडले आणि 2 जून रोजी माझा व सौ वेणूबाईचा विवाह कराड येथे झाला. आज जेव्हा मी मागे वळून पाहतो तेव्हा एका बाजूने जनआंदोलनाच्या बाजूने आपले मन तयार करणारा मी हे जनआंदोलन असे उंबरठ्यावर आले असताना लग्नाला कसा उभा राहिलो हा विचार केव्हा केव्हा माझ्या मनाशी येऊन जातो. परंतु निर्णय घडला हे खरे आणि त्यातून माझे पुढचे जीवन
घडत गेले हेही खरे. तर्क आणि जीवन नेहमीच हातात हात घालून चालते हे खरे नाही, हाच त्याचा अर्थ. आणि एका दृष्टीने जनआंदोलनाचा जो वादळी संसार मला पुढे पाहायचा होता, त्यासाठी आवश्यक ती जोडीदारीण मला मिळणार होती. त्याचा हा योगायोग होता किंवा अर्थ होता असे म्हटले तरी चालेल. माझ्या विवाहासाठी जिल्ह्यातले हजारो कार्यकर्ते मोठ्या आनंदाने आणि प्रेमाने जमले होते आणि माझ्या विवाहास मला आशीर्वाद देण्यासाठी म्हणून आलेले स्वामी रामानंद भारती यांनी विवाह समारंभाच्या शेवटी भाषण केले. त्यामध्ये होणाऱ्या जनआंदोलनाचा अतिशय सूचक असा उल्लेख केला. पूर्वी के. डी. पाटील आणि माझ्या ठरल्याप्रमाणे 1941 सालच्या मे महिन्यात हायकोर्टातून आमच्या वकिलीच्या सनदा आणाव्यात म्हणून मुंबईला गेलो. मुंबईला जायचे म्हणून आपले काही दोस्त बरोबर घ्यावयाचे असे ठरले. त्यांनी आम्हा दोघांचे स्नेही कोरे बंधू यांच्यापैकी एक आणि मी माझ्याबरोबर माझे नवे झालेले मित्र श्री यशवंतराव पार्लेकर असे आम्ही मुंबईला गेलो. ही माझी मुंबईला 3री किंवा 4थी भेट असेल. यापूर्वी जेव्हा मी मुंबईला गेलो होतो तेव्हा कुणाच्या तरी ओळखीने कुठेतरी थांबत असे. या खेपेला मात्र आठवडाभर मुंबईत काढावयाचा असे ठरवून आल्यामुळे कुठेतरी राहणे जरूर होते. आमच्या खिशाला परवडणारे ठिकाण म्हणजे माधवाश्रम होते, म्हणून प्रार्थना समाजजवळच्या माधवाश्रमात आम्ही आश्रयाला गेलो. तो सबंध आठवडा आम्ही माधवाश्रमात काढला. त्या काळच्या परिस्थितीमध्ये आमच्या कल्पनेने पुरेशी व्यवस्था तिथे होती. यावेळी आम्ही सर्व मुंबई पाहावयाची असे ठरवले होते आणि जितके फिरता येईल तितके फिरावयाचे अशी आमची कल्पना होती. पहिल्या 1-2 दिवसात हायकोर्टात जाऊन आम्ही आमच्या वकिलीच्या सनदा घेतल्या. हातात सनद आल्यानंतर एक वेगळी भावना मनात येऊन गेली की कुठल्याही कोर्टात हक्काने हजर राहण्याची परवानगी आम्हाला या निमित्ताने मिळते आहे. एक प्रकारचा नवा आत्मविश्वास मनात निर्माण झाला. दुसरे जे महत्त्वाचे काम आम्ही केले ते म्हणजे आम्हाला आवश्यक असणारी कायद्याची पुस्तके खरेदी करण्याचे. वकिलीचा उद्योग सुरू करावयाचा म्हणजे महत्त्वाची कायद्याची पुस्तके जी असतील त्यांची मूळ गरज होती आणि ती लायब्ररीत जाऊन पाहण्यापेक्षा आपल्या घरी असलेली बरी, म्हणून अशी प्रत्येकी 10-15 पुस्तके केडींनी आणि मी आमच्यासाठी खरेदी केली. त्या संबंध आठवडाभरात आम्ही मुंबई शहरातील सर्व महत्त्वाच्या भागात फिरून आलो. एवढे मोठे शहर, त्याचा उद्योगधंद्याचा व व्यापाराचा पसारा मी प्रथमच पाहिला. मुंबईच्या कहाण्या आम्हाला ऐकून माहीत होत्या, परंतु हे शहर प्रत्यक्ष पाहिल्यानंतर त्याचा जो काही परिणाम माझ्या मनावर झाला तो म्हणजे या शहरामध्ये जबरदस्त श्रीमंती आहे, तितकीच विलक्षण गरिबी पण आहे. आमच्या ओळखीचे सातारा जिल्ह्यातील कामगार होते. त्यांच्यातील 1-2घांकडे त्यांच्या आमंत्रणावरून जेवायला गेलो. तेव्हा तेथे ही मंडळी कशी राहतात आणि जेवणखाण कसे करतात याची थोडीफार कल्पना आली. फार थोडे लोक आपल्या कुटुंबासह तेथे राहत असत. एखादी खोली किंवा त्यामध्ये 5-25 माणसे आणि कुठल्या तरी खानावळ चालविणाऱ्या बाईच्या घरी सकाळ संध्याकाळचे भाजी भाकरीचे जेवण ही त्यांची जीवाची मुंबई होती. दिवसभर कष्ट करावेत आणि जेथे जागा सापडेल तेथे रात्र काढावी असा आयुष्यक्रम ही कामगार मंडळी जगत असताना आम्ही पाहिली. अशांचाही आम्ही मोठ्या आपुलकीने पाहुणचार घेतला, कारण त्यांना आमच्याबद्दल जिव्हाळा होता. जसे गिरगाव पाहिले तसेच मुंबई बंदर व तिथे चाललेले काम पाहिले. बंदरात कष्ट करणाऱ्या लोखंडी जथ्यातील गाववाल्यांनाही भेटलो. मरीन ड्राईव्ह व मलबार हिलकडेही एक चक्कर मारून झाली. या अफाट व अचब शहराबद्दलच्या संमिश्र भावना मनामध्ये गर्दी करून आल्या. माधवाश्रमातले ते 5-7 दिवस सहज निघून गेले. मुंबई पाहून झाली होती. तेव्हा आता आपापल्या गावी जाऊन आता सनद घेतलीच आहे तर वकिलीचा उद्योग सुरू केला पाहिजे या जाणीवेने परत फिरलो. माझ्यापुढे माझ्या मित्रांच्या चर्चेवरून प्रश्न निर्माण झाला होता की मी प्रॅक्टिस कोठे सुरू करावी. मी आता तसा संबंध जिल्ह्यात माहीत झालो होतो. तेव्हा काही मित्रांचा सल्ला होता की सातारला
जिल्हा न्यायालयात वकिलीचा व्यवसाय सुरू करावा. पण माझे मन मला सांगत होते की इतक्या गंभीरपणाने वकिली करण्याकरिता जर मला सातारला जायचे असेल तर नीट बसतान बसेपर्यंत 5-10 वर्षे वाट पाहण्याची माझी तयारी असली पाहिजे. आणि या 5-10 वर्षात वकिलीच्या व्यवसायाशिवाय दुसरे कुठलेही काम मी करता कामा नये. असे केले तरच माझे वकिलीचे काम साताऱ्यामध्ये ठीक चालेल. हा सर्व विचार करून माझा मी निर्णय घेतला की वकिलीचा व्यवसाय सुरू करण्यासाठी माझे आयुष्य आहे असे मला वाटत नाही. झालोच आहे वकील तर कराडला वकिली करावयाचा प्रयत्न करू. त्याला जोडून राष्ट्रीय चळवळीचे आपले नेहमीचे कार्य करीत राहावयाला कराड सोयीस्कर आहे. सातारा न्यायालयाचा नाद मी सोडून दिला आणि कराडला प्रॅक्टिस करण्याचा निर्णय घेतला. कराडमध्ये गुरुवार पेठेत कोळेवाडीकर देशपांडे यांचे घर आहे. ते घर मी भाड्याने घेतले आणि तेथे वकील म्हणून माझ्या नावाची पाटी लावून त्या घरात मी राहावयास आलो. 1941 सालचा जुलै महिना असेल. यावेळी मी 1 वर्षभर वकिलीचा व्यवसाय केला. कारण 1942 सालच्या ऑगस्ट महिन्यात आमचे दुसरे रामायण सुरू होणार होते. त्यामुळे 1 वर्षाचा माझा जो वकिलीचा अनुभव आहे तो काही फारसा नोंदण्यासारखा आहे असे मला वाटत नाही. माझ्या घरी गर्दी असायची, परंतु ती तालुक्यातील आणि जिल्ह्यातील कार्यकर्त्यांची. त्या कार्यकर्त्यांना मोठा अभिमान वाटत असे की मी त्यांच्यात राहून वकिलीच्या पेशामध्ये प्रवेश केला. एवढ्याच एका गोष्टीचा त्यांना आनंद होता. त्यामुळे मी कोर्टात जाई तोपर्यंत हे लोक माझ्या भोवती गर्दी करून बसलेले असायचे. हळूहळू फौजदारी खटले माझ्याकडे येऊ लागले आणि वकिलीच्या पेशात 4 पैसे मिळतात याचा मला अनुभव येऊ लागला. त्यावेळी मी या वकिलीच्या क्षेत्रात असे पाहिले की या धंद्यामध्ये विलक्षण स्पर्धा आहे. जुनी माणसे नव्या माणसांना संधी देत नव्हती. नवी माणसे एकमेकांच्या केसेस काढून घेण्याच्या खटपटीत असत. फौजदारी न्यायदानाचे कामही मोठे विलक्षण व चमत्कारिक स्वरूपाचे होते. या सगळ्या अनुभवातून मी जायचा प्रयत्न करीत असताना आपण फार खालच्या स्तरावर या पेशाचे काम सुरू केले याची थोडीशी बोचणी माझ्या मनात सुरू झाली. कारण ज्या तऱ्हेची स्पर्धा तेथे चालू होती त्या स्पर्धेत मी भाग घेऊ शकत नव्हतो. लॉ कॉलेजच्या लायब्ररीत बसून कायद्याच्या तत्वांचा अभ्यास आणि हायकोर्टाच्या निर्णयांचा केलेला व्यासंग यांचा या दैनंदिन कामाशी कुठे संबंध येतो आहे असे मला दिसेना. माझ्या एका फौजदारी खटल्याचा अनुभव सांगतो, म्हणजे चित्र कसे होते याची कल्पना स्पष्ट येईल. एका सरकारी खटल्यात सरकारी पोलीस जमादार प्रॉसिक्युटर म्हणून काम करीत होते. ज्याचा मूळ खटला होता त्याला त्यांच्याबद्दल विश्वास वाटेना, म्हणून विश्वासाचा वकील म्हणून त्याने मला निवडले. मी त्या माणसाला सुरुवातीलाच सांगितले, तुझा खटला चालविण्याचे काम पोलीस जमादार प्रॉसिक्युटर करीत आहेत. त्यांचे सहकार्य जर मला मिळाले नाही तर मी तुला कशी मदत करणार. त्याचा आग्रह पडला म्हणून मी त्याचे वकीलपत्र घेतले. अर्थात पोलीस जमादार प्रॉसिक्युटर हेही तेथे होते. त्यांची काम करण्याची पद्धत पाहिल्यानंतर माझ्या लक्षात आले की प्रॉसिक्युटर सरकारी साक्षीदारांच्या ज्या साक्षी घेत होते त्यांच्यावरून त्यांचा आणि आरोपीचा आतून काही करार झाला आहे. एका गरीब शेतकऱ्याची बैलगाडी त्याच्या शेजारच्या एक दांडगेश्वर उचलून घेऊन गेला होता, हा या खटल्याचा विषय होता. सरकारचे साक्षीदार जे आले तेच सांगू लागले की गाडी फिर्यादीची नव्हतीच मुळी. मी समजून चुकलो की या खटल्याचा निकाल काय लागणार आहे. मी माझे वकीलपत्र त्यातून काढून घेतले. मी त्या माणसाला सांगितले की तुझा यात निभाव लागणार नाही. माझा तेव्हा असा पक्का समज झाला की पोलीस प्रॉसिक्युटर, आरोपीचे वकील आणि मॅजिस्ट्रेट यांनी या केसचा निकाल काय द्यावयाचा हे आधीच ठरविलेले आहे. मी हा एक नमुना सांगितला. सरच काही असे असेल असे माझे म्हणणे नाही, पण बरेचसे असे काही होते हे मात्र खरे. मी त्यावेळच्या धंद्याची ही परिस्थिती सांगितली आहे. मी वर्षभर काही फौजदारी खटले चालवले. माझ्या 1 वर्षाच्या मुदतीच्या दृष्टीने 1942 सालच्या जून महिन्यापर्यंत मी महिना 400-500 रुपये मिळवू लागलो होतो. घरच्या लोकांना माझी मदत होऊ लागली होती. मीही स्वतः पैसे मिळवू लागलो याचे समाधान माझ्या मनात होते. दिवाणी दाव्यांकडेही मी थोडेफार लक्ष दिले,
पण त्यात मी काही फारशी प्रगती करू शकलो नाही. 10-5 किरकोळ स्वरूपाचे दावे माझ्याकडे होते. त्यासाठी बराच वेळ कोर्टाच्या बाररूममध्ये जाऊन बसण्याची पाळी मला येत होती. बाररूममधील वकील लोक काही जुने होते, काही नवीन होते. ही चांगली माणसे होती. माझी त्यांची यापूर्वीची ओळख होती. कार्यकर्ता म्हणून माझे नाव प्रसिद्ध होते. त्यामुळे त्यांच्या मैत्रीचा फायदा मिळत होता. पण पुष्कळ वेळा तेथे चालणाऱ्या चर्चा ज्या पद्धतीने चालत ते पाहिले तेव्हा माझ्या मनाशी विचार येऊन जाई की जर आपले सगळे आयुष्य या वातावरणात असेच जाणार असेल तर माझ्या ज्या आशा व आकांक्षा मनामध्ये धरून मी शिक्षण पुरे केले ते एका अर्थाने व्यर्थ आहे. हळूहळू माझ्या मनावर निराशा पकड घेऊ लागली आणि मला हे पक्के दिसून आले की या वकिलीच्या व्यवसायात मी कधीच रमणार नाही. माझ्या अंतर्मनात काय चालू होते त्याचे हे दिग्दर्शन केले आहे. अधूनमधून मी इतरही कोर्टात जाण्याचा प्रयत्न करू लागलो. कोल्हापूर संस्थानच्या वकिलीचीही मी सनद काढली होती आणि पन्हाळा तालुक्याच्या कोर्टापुढे 2-4 फौजदारी केसेस चालवण्याकरता मी जात असे. 15 दिवसातून एखादा शनिवार रविवार इस्लामपूरला के.डी. पाटील यांच्याकडे मी जात असे. के.डी. पाटील यांचेही माझ्यासारखेच चालले होते, पण त्यांना इस्लामपूरमधील मोठे प्रख्यात वकील श्री रानडे यांचे सहकार्य लाभले होते. के.डी.नी माझी आणि रानडे यांची ओळख करून दिली. अतिशय हुशार वकील, प्रकृतीने व प्रवृत्तीने धीरगंभीर, कामामध्ये यश हटकून मिळत असे. त्यामुळे पक्षकारांची त्याच्याकडे गर्दी असे. केसची मांडणी करण्याची हातोटी उत्तम, फौजदारी खटल्यातील उलट तपासणी करण्याचे त्यांचे कौशल्य नमुनेदार होते. परंतु संध्याकाळी 7 नंतर पिण्याच्या शौकामुळे त्यांची भेट बंद असे. के.डी. आणि मी श्री रानडे यांना रविवारी दुपारी भेटत असू आणि ते मुख्यतः वकिलीच्या पेशाकरिता नव्हे तर त्यांना राजकारणामधील आमचे विचार व अनुभव ऐकावयाची इच्छा असे. त्यामुळे मी वकील म्हणून ज्युनियर असलो तरी कार्यकर्ता म्हणून या जिल्ह्यात माझी सिनियॉरिटी सर्वांनी स्वीकारली होती. माझ्या वकिलीचे हे पहिले वर्ष अशा पद्धतीने गेले. या वर्षात मी काही नवे थोडेफार शिकलो. मनुष्य स्वभाव, न्यायदानाच्या पद्धतीचे स्वरूप, पोलीस खात्यातील भ्रष्टाचाराची अंधाधुंदी ही मी फार बारकाईने पाहून घेतली आणि माझ्या अनुभवामध्ये ही एक नवी भर पडली. साहित्य संमेलनाशी माझे साहचर्य फार जुने आहे. या काळात म्हणजे 1942 साली कराडला दक्षिण महाराष्ट्र साहित्य संमेलन मोठ्या उत्साहाने साजरे झाले. कराडच्या साहित्यिक परंपरा जुन्या आहेत. वाङ्मयीन कार्यामध्ये भाग घेणारा एक जाणता संच कराडमध्ये तेव्हा काम करीत असे. कवी बालकृष्ण, पु.पा. गोखले, पंडित सप्रे, शंकरराव करंबेळकर, कृष्णराव सरडे वगैरे नावे सहज डोळ्यांपुढे येतात. या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष सांगलीचे सुप्रसिद्ध कवी साधुदास होते. महाराष्ट्रातील काही सुप्रसिद्ध साहित्यिक व विद्वान या संमेलनास अगत्याने आले होते. माझी वाङ्मयीन विषयांची ओळख तर चांगलीच होती, पण साहित्यिक क्षेत्रामध्ये चाललेल्या चळवळींची माहिती करून घेण्याचा मला छंद होता. वेगवेगळ्या ठिकाणी भरलेल्या साहित्य संमेलनाची वर्णने मी रस घेऊन वाचत असे व त्या क्षेत्रातील काम व माणसे यांच्याबद्दल कुतूहल व आदर असे. त्यामुळे कराडमध्ये भरलेल्या संमेलनामध्ये मी क्रियाशील होऊन भाग घेतला. या संमेलनामध्ये 2 परिसंवाद योजले होते. एका परिसंवादाचे अध्यक्षपद प्रसिद्ध विद्वान व भाषाशास्त्रज्ञ श्री कृपा कुलकर्णी यांच्याकडे होते व दुसऱ्या परिसंवादाचे अध्यक्षपद माझ्याकडे होते. माझ्या आठवणीप्रमाणे या परिसंवादाचा विषय बहुजन समाज व साहित्य असा होता. दोन्ही परिसंवाद चांगलेच रंगले. आमचा परिसंवाद तर फारच सुरेख झाला. माझे अध्यक्षीय समारोपाचे भाषण मी व्यासंगपूर्ण असे केले. माझे हे भाषण श्री कृपा कुलकर्णी यांना फार आवडले. तसे त्यांनी मला सांगितले. मी हे सर्व विसरून गेलो होतो, पण परवा कृपाचे आत्मचरित्र कृष्णाकाठची माती चाळत होतो तेव्हा त्यांनी या परिसंवादाचा मोठा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. हे जेव्हा मी पाहिले तेव्हा आठवण ताजी झाली आणि आनंद झाला.